नमस्कार, मी स्वप्नाली। आज आपण लहान मुलांसाठी बनाना पॅनकेक अगदी झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी एक पिकलेला केळ सोलून घेतलेला आहे। इथे पिकलेल्या केळाचाच वापर केला तर हा पॅनकेक छान होतो। आता ह्या केळाचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। इथे अशा पद्धतीने मी एका केळाचे काप करून घेतलेले आहेत। तुम्ही केळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता हे केळ आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पातळ होईल इथपर्यंत आपल्याला हे चेंगरून घ्यायचं आहे। आता यामध्ये 3 चमचे साखर आपल्याला घालून घ्यायची आहे। ही साखर आपल्याला या केळासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। साखर केळामध्ये छान अशी मिक्स झाली की यामध्ये आपण 1 चमचा बटर घालून घेऊयात। बटर नसलं तर तुम्ही तूप वापरलं तरी चालेल। आता हे बटर आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत एकसारखं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। मिश्रण छान असं फेटून झालं की यामध्ये आपल्याला मैदा चाळून घालून घ्यायचा आहे। इथे मी 1 कप मैदा चाळून घेतलेला आहे। हा मैदा आपण या बॅटरमध्ये घालून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घेऊयात। वेलची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे तुम्ही व्हॅनिला एसेन्स वापरला तरी चालेल। आता या बॅटरमध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला याची पातळसर पेस्ट बनवून घ्यायची आहे। थोडं थोडं दूध आपण सुरुवातीपासून वापरलं तर आपलं दुधाचं प्रमाण बरोबर यामध्ये ॲड होऊन जातं। तुम्ही बघा, अशा पद्धतीने मी छान अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण इनो पावडर घालून घेऊया। इथे मी जी इनो पावडरची पुडी असते त्यातील अर्धीच पुडी यामध्ये घालून घेतलेली आहे। आता हे इनो पावडर आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। संपूर्ण इनो पावडर या बॅटरमध्ये मिक्स झाली की हे पूर्ण बॅटर फुलून येतं। तुम्ही बघा, छान असं बॅटर तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी बघा, अगदी बरोबर झालेली आहे। आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवून देऊया। पॅन गॅसवरती गरम झाला की यावरती थोडं बटर लावून घेऊया। आता यावरती जे मगाशी आपण बॅटर तयार केलेलं होतं ते यामध्ये पळीच्या साहाय्याने घालून घेऊया। पळीच्या साहाय्याने बॅटर घालताना आपल्याला याला अजिबात पळीने प्रेस करायचं नाहीये, नाहीतर असं पसरवायचं नाहीये। अगदी थोड्या वेळातच हे छान असं फुलून येतं। तुम्ही बघा, एक बाजू छान अशी भाजली गेलेली आहे। आता आपण दुसरी बाजूही अशाच पद्धतीने भाजून घेऊया। चवीला अगदी छान लागणारी ही रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। आता यावर आपण थोडं बटर लावून घेऊया आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। बटर लावल्यामुळे याला रंग छान येतो आणि याची टेस्टही खूप छान लागते। अशा पद्धतीने बघा, हा पॅनकेक भाजून तयार झालेला आहे। याला रंग खूप छान आलेला आहे। आता आपण हा पॅनकेक पॅनमधून बाजूला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या बॅटरचे पॅनकेक करून घेऊया। पॅनकेक करताना शक्यतो बटर वापरा, म्हणजे याची टेस्ट खूपच छान होते। हाही पॅनकेक बघा, अशाच पद्धतीने छान असा तयार करून झालेला आहे। इथे मी अशाच पद्धतीने सर्व पॅनकेक तयार करून घेतलेले आहेत। आता यावरती 1 बटरचा क्यूब ठेवून घेऊया आणि हा पॅनकेक खाण्यासाठी तयार झालेला आहे। दिसताना खूपच छान दिसत आहे अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।